सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुढची सुनावणी 4 ऑगस्टला होणार. सर्व मुद्दे संकलित करून देण्याचं न्यायालयाचे निर्देश. परीक्षा सुधारणा विधेयकावरती राज्यसभेत चर्चा. मजबूत कायदा आणावा ही 2024 मध्येच मागणी केलेली होती. मल्लिकार्जुन खरगेंची माहिती. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधानांनी प्रधानांचा राजीनामा घेतल्याचा दावा. भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचा दावा. अभिजित दिपकेंनी केला. पक्षप्रवेश न केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या. दिपकेंचा आरोप. धमक्या देणाऱ्यांची नावं जाहीर करा. बावनकुळेंचं आव्हान. दिल्ली आंदोलनातील गोळीबार प्रकरणी आरेफ जवानांचा मुनेशन लॉक जपून ठेवा. सुप्रीम कोर्टाचे आदेश. सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस. गडचिरोलीतल्या 44 पैकी 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. नद्या नाले दुथडी भरून वाहतायत. अनेक रस्ते बंद. जनजीवन विस्कळीत. नगर परिषदेच्या इमारतीला पाण्याचा विळखा. मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकून केली घोषणा. 12 कसोटी आणि 3 वनडे सेंचुरी ठोकून इनिंग आटोपली. पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेनेचं आंदोलन. महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा शिवसेनेचा आरोप. विकास कामं रखडल्यामुळे शिवसेनेची नाराजी. मिरजेत एमएसबी ऑपरेटरच्या खुनाचा अवघ्या 5 तासात छडा. 2 आरोपी जेरबंद. मिरज पोलिसांनी खुनाचा उलगडा केला. आणि सांगली ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. जुनी धामणीतील सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद. 66,000 मुद्देमाल जप्त. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.